माणसाच्या आयुष्यामध्ये काही घटना अशा घडतात ज्या एका क्षणात संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. आता माझ्या आयुष्यातही असा एक दिवस आला ज्याची कल्पना मी कधी केली नव्हती. माझे पती माधवराव यांचं अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि एका क्षणात माझा संसार उद्ध्वस्त झाला. 3 वर्ष आम्ही दोघांनी एकत्र सुखाचा संसाराचा प्रवास केला होता. त्यांनी मला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नव्हती. पण त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्यात एक अशी पोकळी निर्माण झाली जी कोणाच्याही प्रेमाने भरून निघणारी नव्हती. अंत्यसंस्कार संपल्यानंतर घरात एक भयानक शांतता पसरली होती. घराच्या भिंतीवर त्यांच्या आठवणी कोरल्या होत्या. हॉलमध्ये ठेवलेली त्यांची आवडती आरामखुर्ची, सकाळी चहा पिताना वाचायचं वर्तमानपत्र, देवघरात त्यांनी लावलेला दिवा आणि गॅलरीत त्यांनी प्रेमाने वाढवलेली झाडं, प्रत्येक गोष्ट मला त्यांची आठवण करून देत होती. आता माझा मुलगा संजय आणि सून प्रिया दोघीही माझ्यासोबत राहत होते. सुरुवातीचे काही दिवस संजय माझी खूप काळजी घ्यायचा. तो रोज ऑफिसला जाण्यापूर्वी माझ्या खोलीत यायचा आणि म्हणायचा, आई वेळेवर औषधं घे, काही लागलं तर मला लगेच फोन कर. त्याच्या त्या शब्दांनी मला थोडा आधार मिळायचा. मला वाटायचं माझे पती असले तरी माझा मुलगा माझी ताकद बनून उभा राहील. माधवरावांनी आयुष्यभर कष्ट करून चांगली संपत्ती उभी केली होती. शहरात एक मोठं घर, गावाकडे शेती, 2 दुकाने आणि एक जुनी कार, हे सगळं त्यांच्या मेहनतीचं फळ होतं. पण त्यांनी मला नेहमी एक गोष्ट सांगितली होती, सुमन, संपत्ती माणसाला सुख देत नाही, माणसांची मनं जपली तरच घर टिकतं. त्यावेळी मला त्यांच्या शब्दांचा अर्थ पूर्णपणे समजला नव्हता. त्यांच्या जाण्यानंतर काही आठवड्यांनी मला संजयच्या वागण्यात हळूहळू बदल जाणवू लागला. पूर्वी तो माझ्याजवळ बसून गप्पा मारायचा. आता तो बहुतेक वेळ मोबाईल किंवा लॅपटॉपवर व्यस्त असायचा. प्रिया ही आधीसारखी प्रेमाने बोलत नव्हती. तिच्या बोलण्यात एक वेगळाच कोरडेपणा आला होता. एके दिवशी सकाळी मी गॅलरीत बसून चहा पीत होते. बाहेर पाऊस सुरू होता. अचानक संजयला फोन आला, आई तुम्ही घरीच आहात ना? मी हसून म्हणाले, हो बाळा, कुठे जाणार मी? तो म्हणाला, आज मी थोडा उशिरा येईन, एक महत्त्वाचं काम आहे. मला त्याच्या आवाजात काहीतरी वेगळं जाणवलं, पण मी जास्त विचार केला नाही. संध्याकाळी तो घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. जेवण झाल्यानंतर तो माझ्याजवळ बसला आणि म्हणाला, आई मला तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मी हसत म्हणाले, बोल ना बाळा. तो मला म्हणाला, बाबांची ही जुनी कार मी विकून टाकली आहे. एकदम आनंदाने हसत हसत तो मला म्हणाला. त्याचं ते वाक्य ऐकताच माझ्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. मी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिले. ती कार आमच्यासाठी फक्त वाहन नव्हती. माधवरावांनी त्यांच्या पहिल्या मोठ्या बोनसवरती घेतली होती. त्या गाडीतून आम्ही पहिल्यांदा महाबळेश्वरला फिरायला गेलो होतो. त्याच गाडीतून संजयला शाळेत सोडलं होतं. प्रत्येक आठवण त्या गाडीशी जोडलेली होती. मी थरथर त्या आवाजात विचारलं, बाळा मला एकदाही विचारण्याची गरज वाटली नाही का? तो अगदी सहजपणे म्हणाला, आई ती खूप जुनी झाली होती, सतत खर्च होत होता. आता नवीन कार घेऊ, मी हळूहळू आवाजात म्हणाले. कार जुनी झाली होती बाळा, पण आठवणी जुन्या झाल्या नव्हत्या. माझं वाक्य ऐकून तो काहीच बोलला नाही. पण तेवढ्यात प्रिया मध्येच म्हणाली, आई प्रत्येक गोष्ट भावनेने नाही बघायची, व्यवहारही पाहावा लागतो. मी शांत झाले. त्या रात्री मी गॅरेजमध्ये गेले जिथे ती कार उभी असायची. तिथे आता रिकामी जागा होती. त्या रिकाम्या जागेकडे पाहताना माझे डोळे भरून आले. मला असं वाटलं, आज फक्त एक कार विकली गेली नाही, तर माझ्या आयुष्यातील अनेक आठवणीही कुणीतरी पैशासाठी विकून टाकल्या. दुसऱ्या दिवसापासून मला घरात आणखी काही बदल दिसू लागले. संजय आणि प्रिया सतत मालमत्ता, बँक खाते, कागदपत्र आणि शेती याबद्दल चर्चा करत होते. मी खोलीत गेले की त्यांचं बोलणं अचानक थांबायचं. एक दिवस मी सहज विचारलं, काय चर्चा चालली आहे तुमच्या दोघांमध्ये? काही नाही आई, ऑफिसचं काम आहे. पण मला स्पष्ट समजलं होतं की तो माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. त्या रात्री झोपण्यापूर्वी मी माझ्या पतींच्या फोटोसमोर उभी राहिले. त्यांच्या फोटोसमोर हात जोडून मी फक्त एवढंच म्हणाले, तुम्ही म्हणालात ना, माणसाची खरी ओळख वेळ आल्यावर होते. कदाचित ती वेळ आता आली आहे.
मला अजूनही कल्पना नव्हती की गाडी विकणं ही फक्त सुरुवात होती. कारण काही दिवसांनी मला एक असं सत्य समजणार होतं, ज्यामुळे मला कळणार होतं की माझा मुलगा फक्त बदलला नव्हता, तर कुणाच्या तरी प्रभावाखाली माझ्यापासून कायमचा दूर चालला होता तो. आता गाडी विकल्याच्या घटनेनंतर माझ्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली होती. मी वरून शांत दिसत होते, पण आतून पूर्णपणे तुटत चालले होते. माधवराव गेल्यापासून त्यांच्या प्रत्येक वस्तूत मी त्यांचं अस्तित्व शोधत होते. ती जुनी कार माझ्यासाठी एक लोखंडाचा तुकडा नव्हती, तर आमच्या आयुष्याचा असंख्य आठवणींची साक्ष होती. संजयने ती एका क्षणात विकली आणि मला त्याची कल्पनाही दिली नाही. आता त्या दिवसानंतर मला पहिल्यांदाच जाणवलं की माझा मुलगा आता माझ्यापासून काही गोष्टी लपू लागला आहे. मी स्वतःसाठी समजावत होते की कदाचित तो घरासाठी काहीतरी चांगलं करण्याचा विचार करत असेल, पण माझ्या मनातली आई सतत सावध होत होती. काहीतरी बरोबर नाही अशी भावना मला सतत अस्वस्थ करत होती. काही दिवसांनी घरात मोठी साफसफाई सुरू झाली. प्रिया जुना कपाटांमधील सामान बाहेर काढत होती. मीही तिला मदत करण्यासाठी गेले. तेवढ्यात तिने माधवरावांची जुनी डायरी, काही पत्र आणि फोटोचा एक मोठा अल्बम बाजूला ठेवला. मी आनंदाने म्हणाले, हे मला दे, मी जपून ठेवते. पण ती सहज म्हणाली, आई, या जुन्या गोष्टी ठेवून काही उपयोग नाही, घरात जागाच अडते, आपण हे सगळं रद्दीत देऊ. हे ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी डायरी हातात घेतली. बाळा, ही रद्दी नाही, हा माझा भूतकाळ आहे. या प्रत्येक पानावर तुमच्या बाबांचा श्वास आहे. प्रिया काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. तर संध्याकाळी संजय घरी आल्यावर प्रियाने त्याला सगळी गोष्ट सांगितली. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, आई, प्रिया चुकीचं काही बोलत नाही, आता थोडं पुढे बघायला शिक. मी शांतपणे उत्तर दिलं, पुढे जाण्यासाठी मागचं विसरावं लागतं असं नाही बाळा. माझं उत्तर ऐकून तो काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला. त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी देवघरात पूजा करत होते. इतक्यात मला हॉलमधून संजय आणि प्रियाचा आवाज ऐकू आला. प्रिया म्हणत होती, इतकं मोठं घर फक्त तिघांसाठी कशाला? हे घर विकलं तर शहराच्या मध्यभागी 2 फ्लॅट घेता येतील, एक आपल्यासाठी आणि दुसरा गुंतवणुकीसाठी. आता माझ्या हातातील आरतीचं ताट थरथरू लागलं. संजय काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, आई तयार होणार नाही या गोष्टीसाठी प्रिया. प्रिया लगेच म्हणाली, त्यांना समजावून सांग, शेवटी मालमत्ता तुझीच होणार आहे. हे शब्द माझ्यावर कानावर पडताच माझं हृदय धडधडू लागलं. मी आयुष्यभर ज्या घराला माझं मंदिर मानलं, तेच घर आता फक्त एक मालमत्ता बनवून राहिलं होतं. मी काहीच बोलले नाही. काही दिवसांनी बँकेतून एक फोन आला, मॅडम, तुमच्या संयुक्त खात्याबाबत काही कागदपत्रांवर सही करायची आहे. मी आश्चर्यचकित झाले. मी कोणत्याही कागदपत्रांबद्दल माहिती दिली नव्हती. मी दुसऱ्या दिवशी बँकेत गेले. तिथे मॅनेजरने मला काही फॉर्म दाखवले. त्यावर संजयची सही आधीच होती. मी विचारलं, हे कशासाठी आहे? मॅनेजर म्हणाले, तुमच्या मुलाने सांगितलं की काही आर्थिक नियोजनासाठी संयुक्त खात्यात बदल करायचा आहे. माझ्या मनात संशय आणखी वाढला. मी कोणतीही सही केली नाही आणि शांतपणे घरी परतले. आता घरी परतल्यावर संजयला विचारलं, बाळा, बँकेत कोणते फॉर्म भरलेस? तो थोडासा गोंधळला. आई, मी तुम्हाला सांगणारच होतो. मग आधी का नाही सांगितलास बाळा तू मला? तो काही बोलणार इतक्यात प्रिया मध्येच म्हणाली, आई, आम्ही तुमचं भलं बघतोय, प्रत्येक गोष्ट सांगत बसायची गरज नसते. हे ऐकताच माझा संयम सुटला. मी पहिल्यांदाच ठाम आवाजात म्हणाले, गरज असते प्रिया, कारण हे घर, ही मालमत्ता आणि ही आयुष्यभराची कमाई फक्त पैशाची नाही, यात तुमच्या बाबांच्या कष्टांचा प्रत्येक थेंब मिसळलेला आहे. घरात काही क्षण शांतता पसरली. संजय माझ्याकडे पाहत राहिला, पण त्याने माझ्या बाजूने एक शब्दही बोलला नाही. त्या रात्री मी माधवरावांची डायरी उघडली. एका पानावर त्यांनी लिहिलं होतं, सुमन, जर कधी आपल्या मुलाला पैशाची किंमत माणसांपेक्षा जास्त वाटू लागली, तर त्याला संपत्ती देण्यापेक्षा संस्कारांची आठवण करून दे. कारण संपत्ती संपते, पण संस्कार पिढ्यानपिढ्या जगतात. ते वाक्य वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी मनात एक निर्णय घेतला, आता मी शांत बसणार नाही. मला माझ्या मुलाला सत्य दाखवायचं होतं, पण नियतीने माझ्यासाठी त्याहून मोठा धक्का राखून ठेवला होता. दुसऱ्याच दिवशी मला कपाटात एक फाईल सापडणार होती आणि त्या फाईलमध्ये असलेलं एक कागदपत्र पाहून माझ्या अक्षरशः पायाखालची जमीन सरकणार होती.
त्या रात्री मला झोपच लागली नाही. बँकेत घडलेली घटना आणि माधवरावांच्या डायरीतील शब्द सतत माझ्या डोळ्यांसमोर फिरत होते. माझ्या मनात एकच प्रश्न होता, माझा मुलगा खरंच एवढा बदलला आहे का, की कुणाच्या प्रभावाखाली तो स्वतःचे निर्णय घेऊ लागला आहे. सकाळी नेहमीप्रमाणे मी लवकर उठले, देवघरात दिवा लावला आणि माधवरावांच्या फोटोसमोर हात जोडून शांतपणे बसले. त्यांच्या फोटोतील ते हसरे डोळे पाहताना माझ्या मनात धीर निर्माण झाला. ते जणू मला सांगत होते, घाबरू नकोस सुमन, सत्य एक दिवस नक्की समोर येईल. त्या दिवशी संजय आणि प्रिया दोघेही ऑफिसला गेल्यानंतर मी घर आवरायला सुरुवात केली. त्यांच्या खोलीत साफसफाई करत असताना कपाटाच्या वरच्या कप्प्यात एक निळ्या रंगाची फाईल दिसली. ती खाली घेतली आणि सहज उघडली. पहिलंच पण पाहताच माझ्या हातापायांना थरकाप सुटला. त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, मालमत्ता हस्तांतरण, प्राथमिक मसुदा. मी घाईघाईने पुढची पानं चाळली. त्या कागदपत्रांमध्ये आमचं घर, गावाकडची शेती आणि 2 दुकानं संजयच्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं नमूद होतं. काही ठिकाणी माझ्या सहीसाठी जागाही ठेवली होती. आता माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला पैशाचा किंवा संपत्तीचा मोह नव्हता, पण ज्या गोष्टींसाठी मी आणि माधवरावांनी आयुष्यभर कष्ट केले त्या माझ्या नकळत माझ्याच हातातून निसटत होत्या. मी शांतपणे फाईल बंद केली आणि पुन्हा जागेवर ठेवली. त्या क्षणी मला राग आला नाही, उलट माझ्या मनात खोल दुःख निर्माण झालं. संध्याकाळी संजय घरी आला तेव्हा मी त्याच्यासाठी नेहमीप्रमाणे चहा बनवला. तो चहा घेत बसला असताना मी हळू आवाज विचारलं, बाळा आज ऑफिसमध्ये खूप काम होतं का? तो हसून म्हणाला, हो आई, खूप मीटिंग्स होत्या. मी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिले, मग शांतपणे विचारलं, आजकाल तू माझ्यापासून काही लपवतो आहेस का? माझा प्रश्न ऐकताच त्याचा चेहरा बदलला. तो म्हणाला, नाही आई, मी का लपू तुझ्यापासून काही असं का विचारत आहेस तू आई? मी त्याच्याकडे सरळ पाहत म्हणाली, मग मालमत्तेची कागदपत्र का तयार होत आहेत? हे ऐकताच त्याच्या हातातील कप थरथरला. इतक्यात प्रिया हॉलमध्ये आली. तिनं आमचं संभाषण ऐकलं होतं. ती लगेच म्हणाली, आई तुम्ही आमच्या खोलीत जाऊन आमच्या वस्तू का पाहिल्या? मी शांतपणे उत्तर दिलं, मी साफसफाई करत होते, मला काही शोधायचं नव्हतं, पण जे दिसलं ते पाहून मला प्रश्न पडला. प्रिया थोड्या कठोर आवाजात म्हणाली, आम्ही काही चुकीचं करत नाही. उद्या सगळी मालमत्ता संजयचीच होणार आहे. मग आत्ताच नियोजन केलं तर काय बिघडतं? तिचं वाक्य पूर्ण होताच मी संजयकडे पाहिलं. मला अपेक्षा होती की तो म्हणेल, प्रिया आईशी अशा आवाजात बोलू नकोस, पण तो गप्पच राहिला. त्या शांततेने माझ्या मनातला शेवटचा आधारही ढासळला होता. त्या क्षणी मी फक्त एवढं म्हणाले, बाळा मला संपत्तीची चिंता नाही, पण मला दुःख याचं आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इतकं बोलून मी माझ्या खोलीत आले. त्या रात्री माझ्या हातात माधवरावांची डायरी होती. एक पान उघडलं आणि त्यावर लिहिलेलं वाचून माझे डोळे पाणावले. सुमन, जर कधी आपला मुलगा चुकीचा निर्णय घेत असेल तर त्याच्यावर राग करू नकोस, कारण आईचं काम शिक्षा करणं नाही तर योग्य मार्ग दाखवणं असतं. मी डायरी छातीशी धरली आणि बराच वेळ रडत राहिले. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी एक निर्णय घेतला. मी आमचे जुने वकील देशमुख काका यांना भेटायला गेले. त्यांनी मला पाहताच विचारलं, सुमनताई एवढ्या दिवसांनी कशा काय आलात? मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. त्यांनी शांतपणे सगळं ऐकलं आणि मग कपाटातून एक सीलबंद लिफाफा काढला. ते म्हणाले, माधवरावांनी त्यांच्या निधनाच्या काही महिन्यांपूर्वी हा लिफाफा माझ्याकडे ठेवला होता. त्यांनी सांगितलं होतं की योग्य वेळ आली तरच सुमनताईंना द्या. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी थरथरत्या हातांनी तो लिफाफा उघडला. आता एक पत्र आणि काही कायदेशीर कागदपत्र होती. पत्राच्या पहिल्या ओळी वाचताना माझे डोळे भरून आले. प्रिय सुमन, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी या जगात नाही, पण मला आपल्या मुलावर प्रेम आहे. म्हणूनच त्याच्यासाठी मी एक असा निर्णय घेतला आहे, तो आज तुला कठोर वाटेल, पण भविष्यात त्याचं आयुष्य वाचवेल. पत्र पुढे वाचण्याआधीच माझे हात थरथरू लागले, कारण त्या पत्रात असलेलं गुपित संजयच्या आयुष्याला आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाला कायमचं बदलून टाकणार होतं. आता याच्या नंतरची जी स्टोरी आहे ती पार्ट 2 मध्ये असणार आहे. ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय, धन्यवाद.